भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे। आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात, त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही, म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का? तर लोकांना मराठी बोलायला प्रवृत्त करा आणि खरा अभिमान असेल आपल्या मुलांनाही मराठी शिकवा ना, मराठी शाळेत टाका ना। अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा आहे? तर लोकांना मराठी बोलायला प्रवृत्त करा आणि खरा अभिमान असेल आपल्या मुलांनाही मराठी शिकवा ना, मराठी शाळेत टाका ना। अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा आहे? आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जे गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं। इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही। मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे। मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी। मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन। उद्या वरळीमध्ये राज ठाकरेंनी उद्धव विजयी मेळावा घेतात, या संदर्भात नाही, नक्की जरूर त्यांनी विजयी मेळावा घ्यावा। आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतो आहे, पण याच्या पाठीमागची भूमिका देखील त्यांनी लक्षात घेतली पाहिजे। कमिटी तयार करणारे ते, त्या कमिटीमध्ये आपल्या उपनेत्याला टाकणारे ते, त्या कमिटीचे रिकमेंडेशन की 1ली पासून 12वी पर्यंत हिंदी सक्तीची करा, कॅबिनेटमध्ये घेणारे ते, कॅबिनेटचा निर्णय करणारे ते, निर्णयावर सही करणारे ते, मिनिट्सवर सही करणारे ते, आणि आता विजय मेळावा घेणारे तेच। मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतं कोण दुटप्पी आहे। हे दुटप्पी धोरण आहे। आमचा विषय पक्का आहे, आम्ही समिती केली आहे। जे मराठी मुलांच्या हिताचा असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू। कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही। या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रामध्ये होईल आणि तोच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ। हिंदी भाषिकांना कुठेतरी मारहाण, हिंदी भाषिकांना कुठेतरी मारहाण होताना पाहायला मिळते। मराठी वाद गेले का जसं प्रश्न पहिल्यांदा तर भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही, पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात, त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही, म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का? भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल। हे झाल्यानंतर विरोधकांचं असं म्हणणं आहे की हा वाद अमराठी असून हा व्यापाऱ्यांचा वाद आहे असं विरोधक म्हणतात आहे। व्यापाऱ्यांचा वादाचा काय अर्थ आहे? काय व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी व्यापार करू नये? एखादा मराठी व्यापारी हा जर आसाममध्ये जाऊन व्यापार करत असेल आणि त्याला जर आसामी भाषा शिकायला वेळ लागला तर काय त्याला आसाममधल्या लोकांनी मारायचं? त्याच्यामुळे हे योग्य नाही आहे। अशा प्रकारे वागणं योग्य नाही। खरा अभिमान असेल ना तर मराठीची सेवा करा, खरा अभिमान असेल मराठी शिकवा, खरा अभिमान असेल क्लासेस चालू करा, खरा अभिमान असेल तर लोकांना मराठी बोलायला प्रवृत्त करा आणि खरा अभिमान असेल आपल्या मुलांनाही मराठी शिकवा ना, मराठी शाळेत टाका ना। अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा आहे? आणि महानगरपालिकेच्या अशा शाळा का सुरू करता की ज्या शाळेमध्ये स्पष्टपणे लिहिलंय मराठी तिसरी भाषा असेल? हे इकडे चालतंय आणि त्या व्यापाऱ्यांना मारताय, हे योग्य नाहीये। केडिया नावाचे गृहस्थ उद्योग एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये जय गुजरातचा असा नारा दिलेला आहे। असं आहे, आपल्याला मी आठवण करून देतो, यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते। याचा अर्थ काय? त्यांचं कर्नाटकावर जास्त प्रेम आहे
आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का? आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जे गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं. इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. मराठी माणूस हा वैश्विक आहे. याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय. याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेलं आहे. संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसांनी केलं आहे. आणि एवढा संकुचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल तर चुकीचं आहे. विरोधकांजवळ मुद्देच राहिलेले नाहीत. त्यांचा लोकांशी टच देखील राहिलेला नाही. लोकांच्या मनात काय हे देखील त्यांना माहिती नाही. आणि म्हणूनच ते असे मुद्दे उचलतायत की जे मुद्दे खरं म्हणजे असे आहेत की ज्यातनं लोकांवरही त्याचा परिणाम होत नाही. काही उद्योजक जे केडियासारखे उद्योजक आहे ते असं म्हणतात की महाराष्ट्रात राहूनही आम्ही मराठी शिकणार नाही. अशा व्यक्तींचं, अशा उद्योजकांचं काय करायचं? असं आहे की आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही. मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे. मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे. पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी. मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन. पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण. हे काही आपले बाजूच्या भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत. एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही.